नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा टोटल 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 10 कंपन्या आणि यांचे किती रुपयांचे शेअर म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये खरेदी केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ITC लिमिटेड आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 39.87%, DISची होल्डिंग आहे 45.19% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.90% आणि मित्रांनो, ITC लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये 18.8 कोटी शेअर खरेदी केले आहे. म्हणजे या कंपनीचे 7,800 कोटी रुपयांचे शेअर म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये खरेदी केले आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.30%, DISची होल्डिंग आहे 35.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.84% आणि HDFC बँक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये 3 कोटी शेअर म्हणजे HDFC बँक लिमिटेडचे 5,900 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे मे 2025 या महिन्यामध्ये. चला आता बोलूया इटर्नल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, या कंपनीचे पहिले नाव होते झोमॅटो लिमिटेड आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 44.36%, DISची होल्डिंग आहे 23.47% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.08% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये इटर्नल लिमिटेडचे 22.50 कोटी शेअर म्हणजे या कंपनीचे 5,400 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.42%, FISची होल्डिंग आहे 25.41%, DISची होल्डिंग आहे 19.23% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.75% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये भारती एअरटेल लिमिटेडचे 2.9 कोटी शेअर म्हणजे या कंपनीचे 5,300 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल म्हणजे इंडिगोबद्दल आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.27%, FISची होल्डिंग आहे 25.12%, DISची होल्डिंग आहे 20.66% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.88% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगोचे 90 लाख शेअर म्हणजे या कंपनीचे 4,900 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया SBI बद्दल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 9.94%, DISची होल्डिंग आहे 24.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.54% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीचे 4.1 कोटी शेअर म्हणजे SBIचे 3,300 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
8.88%, FISची होल्डिंग आहे 32.65%, DISची होल्डिंग आहे 29.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.34% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे 1.3 कोटी शेअर म्हणजे या कंपनीचे 2,600 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 4.51%, DISची होल्डिंग आहे 8.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 78.66% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये स्विगी लिमिटेडची 7.1 कोटी शेअर म्हणजे या कंपनीचे 2,400 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.10%, FISची होल्डिंग आहे 17.79%, DISची होल्डिंग आहे 27.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.77% आणि म्युच्युअल फंडने NTPC लिमिटेड या कंपनीचे मे 2025 या महिन्यामध्ये 4.1 कोटी शेअर म्हणजे या कंपनीचे 1,400 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.10%, FISची होल्डिंग आहे 21.45%, DISची होल्डिंग आहे 29.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20.57% आणि म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे 1.3 कोटी शेअर म्हणजे या कंपनीचे 1,400 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मे 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.